नमस्कार शिक्षक बांधवांनो, न्यू अपडेट स्टुडंट पोर्टल महत्त्वाच्या सूचना, त्याचबरोबर स्टुडंट पोर्टल अपडेटवरती कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला पासवर्ड चेंज करायचा या महत्त्वपूर्ण सूचना त्या ठिकाणी पाहणार आहोत। आता शैक्षणिक जे सत्र आहे ते 25-26 सुरू झालेले आहे आणि स्टुडंट पोर्टल अपडेट करण्यासंबंधीच्या महत्त्वाच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत। पहा, स्टेप बाय स्टेप आपण त्या ठिकाणी स्टुडंट पोर्टलचा पासवर्ड कशा पद्धतीने रिसेट करायचा आणि नवीन पासवर्ड कसा त्या ठिकाणी फिल करायचा ते पाहणार आहोत। चला तर मग लगेचच पाहूया। पहा, आपल्याला गुगल क्रोम वरती जायचंय, त्या ठिकाणी सरळ स्टुडंट पोर्टल असं टाईप करायचंय। पहिलीच वेबसाईट ते पहिल्याच लिंकला क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा त्या ठिकाणी ओपन होणार आहे। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर या ठिकाणी लॉग इन हिअर या बटनावरती आपल्याला लॉग इन करायचं आहे। आता लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांनी शैक्षणिक वर्ष 25-26 साठी स्टुडंट पोर्टलमध्ये डिफॉल्ट पासवर्ड वापरून लॉग इन करावे। पहा, आता डिफॉल्ट पासवर्ड वापरून आपल्याला लॉग इन करायचं आहे। आपल्याला माहिती आहे की आपल्याला डिफॉल्ट पासवर्ड कोणता दिलेला आहे। तर पहा, आता लगेचच पहा, अशा पद्धतीने या ठिकाणी हे क्लोज वरती क्लिक करा आणि आपल्याला आपल्या शाळेचा युडायस क्रमांक त्या ठिकाणी टाकायचा आहे। पहा, आता युडायस क्रमांक व्यवस्थित फिल करा आणि पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे। आता पासवर्ड कोणता टाकायचा आहे ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगणार आहे की पासवर्ड तुम्हाला कोणता एंटर करायचा आहे आणि त्या ठिकाणी जो युजर नेम आहे तो आपल्या शाळेचा युडायस कोड त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना टाकायचा आहे। पहा, म्हणजे युडायस कोड टाकताना अजिबात घाई करायची नाही, व्यवस्थित युडायस कोड टाका आणि तुम्हाला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड कोणता घ्यायचा आहे ते देखील त्या ठिकाणी सांगणार आहे, ते तुम्हाला दिसणार देखील आहे। पहा, आता गेस्ट 1 2 3 पहा या ठिकाणी अशा पद्धतीचा हा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून तुम्हाला लॉग इन करायचा आहे। पहा, हा पासवर्ड तुम्हाला वरती मी दिलेला आहे, गेस्ट 1 2 3 या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह @ आणि हॅश अशा पद्धतीचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे आणि कॅप्चा एंटर करायचा आहे। पहा, आता कॅप्चा व्यवस्थित एंटर करा, जर कॅप्चा चुकला तर तुम्ही त्या ठिकाणी लॉग इन होणार नाहीत। पहा, आता DLERUF हा जो कॅप्चा आहे तो कॅप्चा व्यवस्थित आपण त्या ठिकाणी काय करायचं आहे, फिल करायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचं आहे। पहा, लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक क्लोज करा। पहा, हे वाचून घ्या आणि क्लोज करा। पहा, वाचल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ओल्ड स्टुडंट बघायचे असतील तर पहा, आता या ठिकाणी आपल्याला पासवर्ड त्या ठिकाणी चेंज करायचा आहे। पहा, आता डिफॉल्ट पासवर्ड मध्ये आपल्याला काय करायचं आहे, गेस्ट 1 2 3 उद्गार चिन्ह @ हॅश हे त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि न्यू पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी सेट करायचा आहे। आता पासवर्ड क्रिएट करताना त्या ठिकाणी 8 कॅरेक्टरचा पाहिजे, 8 किंवा 15 कॅरेक्टर, 15 पेक्षा जास्त बी नको। आणि पासवर्ड त्या ठिकाणी क्रिएट करताना एक नंबर, एक लोअर केस, म्हणजे या ठिकाणी एखादं पासवर्ड आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड त्या ठिकाणी ही करायचं आहे। म्हणजेच त्या ठिकाणी तुम्हाला एक कॅपिटल लेटर राहू द्या, एखादं या ठिकाणी हॅश @ असं एखादं येऊ द्या आणि त्या ठिकाणी स्ट्रॉंग पासवर्ड त्या ठिकाणी नंबर बी येऊ द्या एखादा, म्हणजेच त्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॉंग पासवर्ड त्या ठिकाणी हे करायचं आहे। पासवर्ड सेट केल्यानंतर पहा, न्यू पासवर्ड आपल्याला टाकले, रिपीट न्यू पासवर्ड, तोच जो न्यू पासवर्ड तुम्ही क्रिएट करणार आहात तोच पासवर्ड त्या ठिकाणी रिटाईप न्यू पासवर्ड म्हणजे त्या ठिकाणी परत एकदा टाईप करायचा आहे आणि चेंज पासवर्ड वरती क्लिक करायचं आहे। पहा, आता अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चेंज करू शकता। आता पहा, या ठिकाणी चेंज पासवर्ड क्लिक केल्यानंतर पहा, पासवर्ड अपडेट सक्सेसफुली अशी विंडो त्या ठिकाणी तुम्हाला शो होईल। ओके वरती क्लिक करा। पहा, ओके वरती क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड त्या ठिकाणी चेंज झालेला आहे। म्हणजे शैक्षणिक वर्ष 25-26 साठी आता तुम्ही सरळ पोर्टलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड यशस्वीरित्या या ठिकाणी काय केलेला आहे, चेंज केलेला आहे। आता तुम्ही काय करू शकता, तुमचा आता सेट केलेला पासवर्ड वरून त्या ठिकाणी काय करू शकता, लॉग इन करू शकता। पहा, आता या ठिकाणी आपला काय करायचं आहे, युडायस क्रमांक ते आपला पहा, आता या ठिकाणी युडायस क्रमांक टाकून पासवर्ड टाकून लॉग इन केलंय। पहा, लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचं पेज ओपन होईल, याच्यामध्ये स्कूल डिटेल असेल, त्याचबरोबर आपले प्रिन्सिपलचं नाव किंवा काही चेंज करायचं असेल तर स्कूल डिटेलमध्ये जाऊन तुम्ही त्या ठिकाणी प्रिन्सिपल नेम
त्या ठिकाणी टाकू शकता। संपूर्ण माहिती प्रिन्सिपलची त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ असेल, मोबाईल नंबर असेल, ही संपूर्ण माहिती तुम्ही त्या ठिकाणी फिल करू शकता। म्हणजेच त्या ठिकाणी तुमचं 25-26चं जे स्टुडंट पोर्टल आहे पहा, अकॅडमिक इयर 25-26 त्या ठिकाणी आलेलं आहे। म्हणजे 25-26चं जे स्टुडंट पोर्टल आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि अशा पद्धतीचं लॉग इन तुम्हाला करायचं आहे। अशा पद्धतीचं लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या स्टुडंट पोर्टलवरती त्या ठिकाणी काही करू शकता, काम करू शकता। म्हणजेच अजून त्या ठिकाणी हे स्टुडंट पोर्टल कार्यान्वित झालेलं नसलं तरी देखील तुम्हाला ही ज्या माहिती आहेत ह्या माहित्या त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, आपला जो पासवर्ड आहे तो न्यू पासवर्ड त्या ठिकाणी क्रिएट करायचा आहे आणि ज्यावेळेस आपल्याला काही सूचना येतील त्यावेळेस आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे, काम करायचं आहे। म्हणजेच आता आपण या ठिकाणी पहा, प्रिन्सिपल नेम, जर प्रिन्सिपल तुमचे चेंज झाले असतील तर तुम्ही काय करू शकता, हे प्रिन्सिपल नेम म्हणजे स्कूल डिटेलची म्हणजे प्रिन्सिपलचं नाव त्या ठिकाणी चेंज करू शकता आणि एकदम व्यवस्थित त्या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला ही संपूर्ण माहिती आहे ती त्या ठिकाणी फिल करायची आहे पहा। म्हणजेच त्या ठिकाणी स्टुडंट पोर्टलची जे अपडेशन आहे ते अपडेशन आपल्याला याच्यामध्ये म्हणजेच शैक्षणिक वर्ष 25-26 मध्ये अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित संपूर्ण माहिती जी आहे म्हणजे स्कूल डिटेल म्हणजे त्या ठिकाणी आपल्या शाळेची संपूर्ण माहिती व्यवस्थित फिल करा, म्हणजे पुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी अडचण येणार नाही। आणि ही जी माहिती आहे ती भरून झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती ही सेव्ह करायची आहे। सेव्ह केल्यानंतरच तुमचं जी ही जी आहे माहिती आहे ती त्या ठिकाणी आपल्या पोर्टलवरती अपडेट होणार आहे पहा। म्हणजे अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर सेव्ह करा। सेव्ह केल्यानंतर पहा, म्हणजेच या ठिकाणी पहा डाटा अपडेटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल, म्हणजे तुमचा डाटा त्या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट झालेला आहे हे आपल्याला यावरून लक्षात येईल पहा। त्याचबरोबर आता याच्यामध्ये काय काय माहिती दिलेली असेल आपल्याला आता ते बघायचं असेल तर आपण ते देखील पाहू शकता। म्हणजेच या ठिकाणी जर तुम्हाला आता तुमच्या शाळेमध्ये तील जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थी दिसतात किंवा नाही हे देखील पाहायचं असेल तर देखील ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पहा। आता हे पोर्टल त्या ठिकाणी ओपन झालेलं आहे, आपण प्रिन्सिपलचं त्या ठिकाणी नाव सेव्ह केलेलं आहे। आता पहा स्टुडंट एंट्रीमध्ये जाऊन आपण त्या ठिकाणी आपल्या अकॅडमिक इयर कोणतं 25-26 याच्यामधील त्या ठिकाणी स्टँडर्ड वाईज त्या ठिकाणी विद्यार्थी पाहू शकतो पहा। आता दुसरीचे इयत्ता दुसरीचे विद्यार्थी जर आपल्याला बघायचे असतील तर पहा, आता गोवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इयत्ता दुसरीमध्ये पहा आता त्यांचा आधार व्हॅलिड आहे किंवा नाही हे देखील त्या ठिकाणी दिसतंय पहा। म्हणजे व्हॅलिडेड या ठिकाणी दिसतंय पहा। आता दुसरीचं पाहिल्यानंतर आपण पहिलीचं जर बघितलं तर पहिलीची जर नोंद केली असेल, अजून काही नोंद झालेली नाही त्याच्यामुळे काहीच डाटा दिसणार नाही पहा नो डाटा पहा या ठिकाणी, म्हणजे पहिलीचा अजून डाटा दिसत नाही आहे। आपल्याला त्या ठिकाणी काम करायचं आहे, काम केल्यानंतर आपल्याला दिसेल पहा आता तिसरीचे विद्यार्थी आपल्याला लगेच त्या ठिकाणी दिसतील पहा। तिसरीचे सर्व विद्यार्थी पहा या ठिकाणी पहा त्यांचा आधार व्हॅलिडेड आहे किंवा नाही आणि त्यांची काही माहिती एडिट करायची असेल तर ते देखील ऑप्शन आहे। व्ह्यूवरती आपण त्याची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी पाहू शकतो पहा। म्हणजे तिसरीचा इयत्ता चौथीची देखील माहिती त्या ठिकाणी संपूर्ण असणार आहे। म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी स्टुडंट डाटा पोर्टल त्या ठिकाणी अपडेट झालेला आहे। अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल VPN गुरु या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।